बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। हैदराबाद गेजेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक असूनही महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ठाण्यातील मोर्चात केला आहे। बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। आजचा मोर्चा हा सेमीफायनल आहे आणि 17 ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल असेही त्यांनी सांगितले। मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले आहे। त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा आदिम जमात असा स्पष्ट उल्लेख असून त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी या समाजाकडून होत आहे। या मागणीसाठी राज्यभर बंजारा समाज मोर्चे काढतोय। त्याच मोहिमेचा भाग म्हणून ठाण्यातील कापूरहोडी ते जिल्हाधिकारी कार्यालयाचा मोर्चा काढण्यात आला। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, जय सेवालाल, एक गोर सवा लाखीर जोर अशा घोषणा देत शेकडो बंजारा बांधव, महिला आणि लहान मुले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। या मोर्चात बंजारा नेते शंकर पवार, नंदू पवार, कविराज चव्हाण, सुभाष राठोड, छाया राठोड, राकेश जाधव, सुधीर राठोड, अनिल राठोड यांच्यासह हजारो बांधव सहभागी झाले होते। हैदराबाद गॅजेट हे नोंदीच नव्हे तर पुराव्याचा दस्तावेज आहे। मराठवाड्यातील मराठा समाजाला जसा कुणबी म्हणून दर्जा मिळाला तसाच आमचा बंजारा समाज कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्ये अनुसूचित जमातीत समाविष्ट आहे। आमच्याकडे संविधानातील लिस्ट, मंडल आयोगाचा उल्लेख आणि ऐतिहासिक पुरावे आहेत। शासनाने तातडीने GR काढून आम्हाला STचा दर्जा द्यावा असे मोर्चेकरांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान राज्यभर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत आहे। त्या अंतर्गत ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे 7 ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। या सोहळ्यात मराठी भाषेसंदर्भात समर्पित वृत्ताने कार्यरत राहिलेल्या व्यक्तींचा सत्कार तसेच मराठी भाषेचे जागर करणाऱ्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिले। मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव, अभिमान आणि वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून राज्य शासनाकडून साजरा करण्यात आला आहे। त्याचबरोबर शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे। या सप्ताहांतर्गत 7 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्याबाबत आज ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। त्यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रदीप ढवळ, मराठी भाषा विभागाचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्यासह मराठी भाषा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। ठाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटाने बॅनर लावून सुहास देसाईंवर टीका केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात पक्ष प्रवेशाची मालिका सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय। त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय। या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटाने बॅनर लावून सुहास देसाईंवर टीका केली आहे। एका विद्यार्थ्याने शाळा सोडली तर नुकसान त्याचे होते, विद्यापीठाचे नाही असा संदेश देणारे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चंदनवाडी परिसरात लावलेत। या बॅनरमधून पक्ष सोडणाऱ्यांना फटकारलाय। या बॅनरची चांगली चर्चा परिसरात सुरू आहे। 2 दिवसापूर्वी सुहास देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडलाय। त्यांचे नाव न घेता असंघटित सेलचे अध्यक्ष राजू चापळे यांनी बॅनरद्वारे त्यांना फटकारले।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एक थेंब रक्त म्हणजे एका जीवाला दिलेले नवीन आयुष्य हा संदेश ठाणेकरांनी प्रत्यक्ष कृतीतून साकारलाय. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात तब्बल 130 शिबिरातून 5211 रक्तपिशव्या संकलित झाल्यात. महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या झाल्या असले तरी रक्तदान मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणेकरांच्या सामाजिक जाणीवेचं प्रतीक ठरतंय. या अभियानादरम्यान महिलांच्या आरोग्याच्या तपासण्या, रक्तदाब, डायबिटीज, कॅन्सर, हिमोग्लोबिन, क्षयरोग यांच्यासह इतर चाचण्या मोठ्या प्रमाणात पार पडल्यात. परंतु रक्तदान मोहिमेला मिळालेला प्रतिसाद ठाणेकरांच्या सामाजिक जाणीवेचं प्रतीक ठरतंय. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज मांगडे, रक्तपेढी प्रमुख डॉक्टर गिरीश चौधरी, डॉक्टर राजू काळे, मेट्रन प्रतिभा बर्डे आदी परिचारिका विजया पोळे यांच्या उपस्थितीत सिव्हिल रुग्णालयाचे डॉक्टर महेंद्र केंद्रे यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासले. सिव्हिल रुग्णालयाचे काही दिवसातच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर होणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त लागणार आहे. यासोबतच प्रसूती अथवा सिझर करताना देखील रक्ताची गरज भासते. या सर्व पार्श्वभूमीवर रक्तदानाचे महत्त्व आणखीन अधोरेखित होते. ठाणेकरांनी दाखवलेली सहजता व सामाजिक बांधिलकी ही खरीच कौतुकास्पद आहे. मुंब्रा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून 5 एकरचा भूखंड MCA देण्यात आला असून लवकरच अकादमी उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि MCA अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिले. डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, ठाणे स्पोर्ट्स क्लबचे सरचिटणीस विकास रेपाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर आव्हाड आणि अजिंक्य नाईक यांनी ही माहिती दिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले की गेल्या 20 वर्षापासून ठाण्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनची अकादमी सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करीत होतो. आता हे प्रयत्न फलद्रूप झाले आहेत. मुंब्रा येथील 5 एकरच्या भूखंडावर क्रिकेट अकादमी उभारण्याचा प्रस्ताव आपण आयुक्तांकडे मांडला होता. हा प्रस्ताव ठाणे महापालिका आयुक्तांनी मान्य केल्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रस्तावाला लागलीच मान्यता दिली. हा भूखंड MCA मोफत मिळालेला नाही. या भूखंडाचे भाडे जवळपास 7.5 कोटी असून रजिस्ट्रेशनसाठी MCAने 40 लाख अदा केल्यानंतर हा भूखंड MCAकडे आला आहे. लवकरच येथे अकादमी उभारणीचं कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी ठाण्यासारख्या ठिकाणी क्रिकेट अकादमी असावी अशी इच्छा होती, जेणेकरून ठाणे, मुंब्रा, कल्याण, अंबरनाथ आदी भागातून क्रिकेटपटूंना हक्काची आणि जवळच
प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होईल. ही क्रिकेट अकादमी संपूर्ण मोफत असणार आहे. येथे MCA नवनवीन खेळाडू मोफत घडविणार आहे. ड्रेसिंग रूम, स्विमिंग पूल, जिम, टेनिस, क्रिकेटसाठी स्वतंत्र दालन आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.